नमस्कार मित्रांनो, मार्केट रूलर्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आपल्या भारतात अतिशय लोकप्रिय असलेल्या एका विषयावर, एका प्रॉडक्टवर आपण आजचा व्हिडिओ तयार करणार आहोत। मित्रांनो, तो विषय म्हणजे ते प्रॉडक्ट म्हणजे चहा। आपल्या देशात असे एकही घर नसेल जिथे चहा तयार केला जात नाही। भारतातील प्रत्येक व्यक्ती आपला स्वयंपाकघरातील पहिला प्रयोग जे करते ते म्हणजे चहावर। सकाळी उठलं की सगळ्यात आधी आठवण येते ती चहाची। दुपारची वामकुक्षी झाल्यानंतर पाहिजे असतो तो चहा। तर असा हा तरतरी आणणारा जो चहा आहे तो कुठे पिला जात नाही, सगळीकडे। ऑफिसमध्ये गेलं तरी चहा लागतो, कामावर गेलं तरी चहा लागतो, कंटाळा आला तरी चहा लागतो, आणि अभ्यास करताना तर चहा पाहिजेच। काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, गुजरात पासून आसाम, हिमाचल प्रदेश, दार्जिलिंग पर्यंत चहा हा पाहिजे म्हणजे पाहिजेच। या चहाचे खूप प्रकार आहेत, खूप वेगवेगळ्या पद्धतीने हा चहा पिला जातो। कोणी बिना साखरेचा चहा पितं, तर कोणी जास्त साखरेचा चहा पितं। कोणी गुळाचा चहा पिईल, तर कोणी आले, विलायची, सुंठ टाकलेला चहा। कोणाला लिंबू पिळलेला चहा पाहिजे असतो, तर कोणाला मसालेदार चहा पाहिजे असतो। मित्रांनो, एक चांगला चहा तयार करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते सगळं आपल्या घरामध्ये असतंच आहे। तरी मी एकदा सांगतो तुम्हाला, ते म्हणजे एक पातेलं। ते शक्यतो तांब्याचं किंवा पितळाचं जर असेल तर खूप छान। त्यानंतर एक पळी, छोटासा खलबत्ता, चहाची गाळणी आणि गॅसची शेगडी। तर चहासाठी लागणारे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते म्हणजे तुम्ही रेग्युलर जे दूध वापरता घरात, ते दूध, मग ते गाईचं असो किंवा म्हशीचं असो। त्यानंतर साखर, विलायची, चहा पावडर, सुंठ, लवंग, दालचिनी, मिरे आणि केसर। यापैकी ज्या गोष्टी उपलब्ध असतील त्या तुम्ही त्याच्यात टाकू शकता। सगळ्या गोष्टी काही टाकल्याच पाहिजे अशा काही आग्रह नाही। जर उन्हाळा असेल तर फक्त विलायचीचा वापर केला जातो आणि सुगंध येण्यासाठी केसर। आणि जर हिवाळा किंवा जर पावसाळा जर असेल तर मग सुंठ, आले, मिरी, लवंग, या दालचिनी या गोष्टींचा वापर केला जातो। ही जी प्रोसेस आहे, उकळत्या पाण्यामध्ये जेव्हा आपण चहा पावडर टाकतो तेव्हा खूप सुंदर तिचा रंग आणि तिचा जो स्वाद आहे तो त्या पाण्यामध्ये उतरतो, तो त्या पाण्यामध्ये विरघळला जातो। आणि या प्रोसेसला आपण म्हणतो। यानंतर दुसरी जी प्रोसेस आहे ती म्हणजे ब्लूमिंग। ब्लूमिंग म्हणजे फ्लॉवरिंग, एखादी गोष्ट खुलणे, खुलून दिसणे, फ्लेवर येणे त्याला। मग आपण जो बनवलेला जो चहा मसाला आहे, त्याच्यामध्ये सुंठ, आले इत्यादी पदार्थ टाकलेले आहेत, तर तो मसाला आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि जवळपास 1 ते 1.5 मिनिटापर्यंत हे पाणी, हे मिश्रण आपल्याला उकळायचं आहे। याच्यानंतर तिसरी प्रोसेस जी येते ती येते ब्लेंडिंग। ब्लेंडिंग म्हणजे मिक्सिंग। तर आपण जे सुरुवातीला दूध बाजूला काढून ठेवलं होतं, हे दूध आपल्याला या उकळत्या मिश्रणामध्ये टाकायचे आणि जवळपास 2 मिनिटापर्यंत त्याला आपल्याला उकळायचं आहे। आणि याच्यानंतर सगळ्यात शेवटची जी प्रोसेस आहे ती म्हणजे अरोमा। तर हा जो उकळलेला जो चहा आहे हा आता आपला तयार झालेला आहे आणि हा तयार झालेल्या चहामध्ये विलायची आणि केसर याचे जे मिश्रण आहे ते आपल्याला किंचित वरच्या बाजूने टाकायचं आहे। आणि हा जो आपला मसालेदार सुगंधी चहा जो आहे तो आता आपण पिण्यासाठी आपला तयार झालेला आहे। तर हा प्रयोग तुम्ही सगळ्यांनी एकदा करून बघा। मला खात्री आहे हा जो तयार झालेला चहा आहे हा आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडेल। आणि हो,
हा आवडलेला जो चहा आहे, या चहामध्ये चायवाल्यांची चहा पावडर टाकायला विसरू नका बरं का. हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांना कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. याच्यामध्ये या व्हिडिओ सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या प्रकारे चहा कसा बनवला जातो हा पण आपण व्हिडिओ बघणार आहोत. आपण सबस्क्राईब केल्यानंतर आमचे पुढचे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळतील. धन्यवाद.